राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र अंमलबजावणीच्या संथ गतीने बळीराजाची चिंता वाढवली आहे. पावसाळा आणि खरीप हंगाम अगदी वौडावर आलेला असतानाही अद्याप लाभार्थ्यांच्या याद्याच प्रसिद्ध न झाल्याने कर्जमाफी की केवळ घोषणाबाजी अशी ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निवडणुकीतील आश्वासनामुळे अनेकांना या माफीची आशा होती, तीच होबत गेली. मात्र यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही कर्जमाफी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अनेकांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसल्याने कर्जफेड करता आली नव्हती. त्यामुळे अशांना गेल्या वर्षी नवे कर्ज उचलता येणेही शक्य असल्याच्या आशेने अनेक शेतकरी या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र शासनाकडून याबाबत अद्यापही हालचाली झाल्या नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या गळीत कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. अद्याप बँकांकडून केवळ थकीत कर्जदारांची माहिती मागवण्यात येत आहे. मात्र हे कामटी पूर्णतात गेलेले नाही. त्यातच कर्जमाफीसाठीचे निकष अधिक कडक करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वात मोठी अडचण नवीन पीक कर्जाची आहे. जुने कर्ज जोपर्यंत माफ होऊन 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत बँका थकीत कर्जदारांना नवीन कर्ज देत नाही. कर्जमाफीच्या निर्णयामुळे जुने कर्ज थकीत राहिले आहे आणि नव्या कर्जाची वाट मोकळी झालेली नाही. अशा कात्रीत शेतकरी सापडला असून खरीपासाठी सावकाराच्या दारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना पीक कर्जविमा वाटप अनेक बँकांनी सुरू केले आहे. मुळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासन लाभ देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबतही अद्याप काहीच निर्णय झाला नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।